हॅलो एव्हरीवन. तर मी आज रेडी होऊन निघाली होती माझ्या जावेच्या मुलीच्या लग्नाचं आणि आम्ही ना इथे डोंबिवलीला पोहोचलो तिच्या लग्नासाठी. आणि स्टार्टिंग आम्ही केली सगळे फॅमिली पिक्चर्स आणि व्हिडिओज घेऊन. आणि सगळे बघा किती छान मस्तपैकी रेडी झालेले आणि सगळे लांबून पण आलेले. त्याच्यामुळे मला खूपच मजा झाली आणि आमचं फोटोग्राफी तिथेच स्टार्ट झाली. थोडे पुढे आली आणि मग मी माझे सोलो व्हिडिओज, Instagram रील्स वगैरे शूट केले. कारण की मला माहिती आहे तुम्हाला माझे रील्स भरपूर आवडतात. तर तुमच्यासाठी मी रोज एक नवीन रील पोस्ट करते, कारण की माझ्या फेसबुक आणि Instagram फॅमिलीला माझे व्हिडिओज खूप आवडतात. तर इथे मी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, की माझी एक साडी ही जी आहे, ही खूप जुनी साडी आहे आणि ही ना मी आपल्या लग्नात घातली होती साडी, तर त्याला खूप वर्ष झाली. तर मी विचार केला, की यावेळेस मी हीच साडी घालते, बघू मला होते की नाही. पण लकीली मला ती साडी झाली आणि ती खूप सुंदरसुद्धा दिसत होती. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा, की साडी माझ्यावर कशी दिसते आणि कसं आहे माझं कॉस्ट्यूम, माझी ज्वेलरी. आणि त्याच्यापुढे आम्ही गेलो आता जेवायला, कारण की तिकडे खूप भूक लागली होती. 1 वाजला होता आणि सकाळी काही नाश्ता केला नव्हता आम्ही. सो सगळ्यांनी पहिले आमरस घेतला आणि जेवण स्टार्ट केलं. त्याच्यानंतर हे पण आले थोड्या वेळाने आणि तिथे पण आम्ही व्हिडिओज थोडेसे घेतले, जेवता-जेवता पण. आणि त्याच्यानंतर सासूबाई बोलल्या, "चला आपण एक व्हिडिओ काढूया." तर आम्ही एक व्हिडिओ काढला आणि बघा इथे हे पण आले माझ्या फोटोमध्ये फोटो बॉम्ब करायला. आणि सुरुवात परत दुसरा व्हिडिओ. काहीतरी मस्करी चालू होती, मी ऐकलं नाही, काय नाही. आणि ही माझी दुसरी जाव आहे. माझ्या 4 जावा आहेत. सो तर त्यांच्याबरोबर छोटं-छोटं फोटोग्राफीज चालू होती माझी. आणि ही माझी दुसरी जाव आहे. तर तुम्हाला जर माहीत नसेल माझे फॅमिली मेंबर्स तर इथे तुम्ही बघू शकता. आणि ना बाहेर एक मस्त फोटो सेशन पण चालू होता. अँड ते मला बोलले, की "तू स्वतःचे व्हिडिओज, फोटोज काढून घे प्रोफेशनल कॅमेरामॅनकडून." कपल झाल्यानंतर मी थोडेसे सोलो वगैरे शूट केले, कारण की खूप छान हवा येत होती. पण लाईट थोडी जास्त होती, कारण की गरमी भरपूर आहे. त्याच्यामुळे मी थोडेफार व्हिडिओज वगैरे त्याच्यात पण काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आणि रात्री जेव्हा झाली तर आम्ही रात्री राउंड मारला आणि तिथे बघितलं, की चिकन 65 वगैरे खूप होता, पण खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही आज आमचा प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही निघालो आमच्या घरी. चला बाय बाय. दॅट्स माय व्लॉग.